नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रशासन यासाठी जय्यत तयारी करत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात EVM व VVPAT मशीनचे मतदारांना प्रशिक्षण, प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी EVM प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन तयार करण्यात आली आहे. या मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन 15 तालुक्यातील 7 विधानसभा क्षेत्रात फिरणार आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बुधवारी मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून या जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ केला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे उपस्थित होते. 10 ऑक्टोबरपर्यंत ही मोबाईल व्हॅन 15 तालुक्यातील गावे, वाड्या, वस्ती येथे भेट देऊन EVM आणि VVPAT बाबत जनजागृती करणार आहेत. या मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिकं करता येणार आहे. तसंच EVM प्रात्यक्षिके केंद्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदारांना प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या क्षेत्रात गाव व शहरातील मुख्य चौक, बाजार, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतीची कार्यालये, सभांच्या ठिकाणी इत्यादी मोक्याच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे EVM आणि VVPAT मशीनची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना अभिरूप मतदान करण्यासाठी EVM जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.